नमस्कार. खिल्लार शेतकरी परिवारमधून खूप महत्त्वाचा मुद्दा मी मांडतोय. खरेदी करत असताना प्रत्येकाचे विचार, प्रत्येकाची आवड, प्रत्येकाची निवड ही वेगवेगळी आहे. आणि आज ज्या व्यक्तीची सरळ पद्धतीची भेट नाही, ज्या गोष्टीची सरळ पद्धतीची भेट नाही, तर आज तुम्ही तात्काळ कमी वेळेत कमी खर्चात त्या गोष्टीचा निर्णय घेऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागणार आहे, तुम्हाला थोडा खर्च एक्स्ट्रा करावा लागणार आहे आणि तुम्हाला थोडा अंतर पार करावं लागणार आहे. तेव्हा त्या गोष्टीची तुम्हाला चव कळणार आहे आणि धाडस निर्माण होणार आहे. तर त्यामुळं मी नेहमी सांगतोय, पाठीमागं सुद्धा सांगितलं, प्रदर्शनाचा मुद्दा प्रत्येक भागात प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत. त्यामुळं आज विक्री करणाऱ्यांचे सुद्धा विचार वेगळे आहेत आणि खरेदी करणाऱ्यांचे सुद्धा विचार वेगळे आहेत. हे विचार जेव्हा एकत्र येतील, जेव्हा ती पसंती एकत्र येईल किंवा एकमेकाचं मत एकमेकांना शेअर करतील, तर त्यावेळेला तो व्यवहार घडून येतो. तर त्यासाठी लक्षात ठेवा, जर आपल्या भागातून इतर भागात जायचं असेल तर त्यांच्यासोबत कुठंतरी मिळतं जुळतं झालं पाहिजे. किंवा आज आपल्या भागात समोरच्या भागातली वस्तू आणायची, तर त्या भागातल्या गोष्टीचा विचार करून तुम्ही वेळ द्यायला पाहिजे, बोलायला पाहिजे, चर्चा करायला पाहिजे आणि धाडस करायला पाहिजे. तेव्हा त्या भागातली वस्तू तुमच्या भागात येणार आहे. तुमच्या भागात जर फुकट पाळायला देणारी जर प्रथा असेल आणि तुम्ही जर 50 किलोमीटर 100 किलोमीटरवरून ती फुकट द्यायची प्रथा जर त्या ठिकाणी बोलत बसला, तर तो व्यक्ती तुमच्याशी मिळता जुळता होऊ शकत नाही. कारण का, त्या व्यक्तीच्या गावात किंवा त्या व्यक्तीच्या भागात त्या वस्तूचा मोल मोजला जात असतो. त्यामुळे तुमचं फुकट गप्पा किंवा फुकट चर्चा किंवा फुकट देण्याची प्रथा तो ऐकून घेण्यासाठी तयार नसतो. त्यामुळे कृपया करून सर्वांना विनंती आहे, ज्या भागातून, ज्या गावातून, ज्या व्यक्तीकडून तुम्हाला ती वस्तू घ्यायची आहे एखादी किंवा खरेदी करायची आहे, तर प्रथम तिथला अभ्यास असावा लागतो तुम्हाला. आणि खिल्लार शेतकरी परिवार हा प्रत्येक भागात जाऊन प्रत्येक माणसं, प्रत्येक जनावरं, प्रत्येक तिथल्या गोष्टी जवळपास अभ्यासलेल्या आहेत. म्हणून मी ह्या व्हिडिओ बनवायचा धाडस करतोय आणि तुमच्या पुढं अनुभव मांडायचा धाडस करतोय. स्वतः अनुभवलं आहे, कारण स्वतः मी खर्च केला आहे, स्वतः कष्ट केलं आहे आणि स्वतः माझ्या घरातली कामं सोडून, शेतातली कामं सोडून, माझ्या नात्यातली कामं सोडून, माझ्या नात्यांना ओलांडून मी तुमच्यापर्यंत पोहोचलो आहे. म्हणून ही सांगायची वेळ येते. कृपया करून हात जोडून विनंती आहे, तात्काळ ज्याला निर्णय घ्यायचा आहे त्यांनीच कॉल करा. अन्यथा तुम्ही तुमची ओळख मॅसेजद्वारे कळवू शकता. आणि एकदा कॉल केल्यानंतर जर नाही उचलला तर त्यावेळेला मी कोणत्या तरी कामात असतो. कारण तुम्हाला आता माहीतच झालं, मी घरच्या कामातसुद्धा असतो, शेतातल्या कामात असतो. मी 24 तास कायम हा बाहेर नाही. जेव्हा मला वाटेल त्यावेळेला मी बाहेर असतो. मग तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही आवर्जून त्या खर्चाचा, अंतराचा, वेळेचा, कष्टाचा, अभ्यासाचा सगळा